हॅलो फ्रेंड्स, बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज सगळ्यांनाच माहिती आहे की SSC पोस्ट फेज 10 हे नोटिफिकेशन रिलीज झालेले आहे. 4-5 दिवसाखालीच नोटिफिकेशन रिलीज झालेले आहे. व्हिडिओ बनवायला त्याबद्दल उशीर झाला, कारण माझं जे काही SSC GDचं ग्राउंड होतं त्याची एक्झाम होती. तर त्याचं जे काही डिटेल नोटिफिकेशन आहे आज त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगेल. तर जस्ट मी तुम्हाला आधी SSC जी काही SSCची फेज एक्झाम असते, ही 10वी एक्झाम आहे SSC फेजची. ही एक्झाम म्हणजे नेमकं काय असते ही एक्झाम, त्याबद्दलच मी तुम्हाला आधी सांगेल. तर जसं की तुम्हाला माहिती आहे की SSC जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे जॉब्स असतात, ग्रुप बी ग्रुप सी लेवलचे, त्याच्यासाठी एक्झाम घेत असतात. त्यामध्ये आपल्या SSCमध्ये SSC CGL, CHSL, SSC MTS GD ह्या वेगवेगळ्या एक्झाम असतात. त्याच प्रकारे एक फेज नावाची पण एक्झाम असते. तर ही एक्झाम का घेतली जाते? जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे मिसलेनियस जॉब्स आहेत, जे की SSC CHSL CGL MTS थ्रू भरल्या जात नाहीत, तर त्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट काय करते की एक सेपरेट एक्झाम घेते फेज नावाची. तर त्या फेज नावाच्या एक्झाममार्फत हे सगळे जे काही मिसलेनियस जॉब आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे ते भरले जातात. तर यामध्ये लेवल 1 स्केल 1 टू लेवल 7पर्यंत पण याचं पे लेवल असते. म्हणजेच तुम्ही एखाद्या SSC CGL मधून एखादी जी काही पोस्ट असते ती ह्या एक्झाम थ्रू पण मिळू शकता. जसं की तुम्हाला माहिती आहे की SSC CGLमध्ये आपल्या 4 एक्झाम टियर राहतात. टियर 1 तुमची पे हे, टियर 2 पुन्हा नंतर ते तुमचं स्किल टेस्ट, पुन्हा पे एसे हे ते. तर ही तुमच्या CGL थ्रू एखादी ती पोस्ट मिळू शकते. पण फेज एक्झाममध्ये एकच परीक्षा राहणार आहे तुमची लेखी, आणि ती परीक्षा जर तुम्ही चांगल्या मार्काने क्वालिफाय झाली की तुम्ही SSC CGLची जी काही पोस्ट आहे तीसुद्धा या एक्झामने मिळू शकता. तर हिचं काही नोटिफिकेशन रिलीज झालेले आहे. जवळपास 2000 व्हॅकन्सीज आहेत. तर आपला महाराष्ट्र वेस्टर्न रिजनमध्ये येतो. तर आपण ह्या नोटिफिकेशनचा आता डिटेल ॲनालिसिस करूया. तर जस्ट मी तुम्हाला आधी कसं काय आहे ते सांगतो, नंतर काय काय आहे. तर व्हॅकन्सीज बघायला गेलं तर तुम्ही बघू शकता टोटल आपल्याला 2065 ऑल ओव्हर इंडिया जागा आहेत. तर आपला महाराष्ट्रातलं जे काही रिजन आहे ते येतो आपला वेस्टर्न रिजन, WR स्टँड्स फॉर वेस्टर्न रिजन. तर याच्यासाठी टोटल जागा आहेत बघा 531. सगळ्यात जास्त आपल्याला जागा आहेत वेस्टर्न रिजनसाठी. तर SC कॅटेगरीसाठी 54 जागा, ST कॅटेगरीसाठी 36, OBCसाठी 197, अनरिझर्वसाठी 205. हे असं दिलेलं आहे. पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी जागा आहेत हे तुम्ही बघू शकता. EWसाठी 39. तर या आपल्या वेस्टर्न रिजनसाठी जागा आहेत. तर यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि ह्यामध्ये बेसिक सांगतो, एज्युकेशनल क्रायटेरिया आहे 10वी पास, 12वी पास आणि ग्रॅज्युएशन. म्हणजे काही काही पोस्टसाठी 10वी पास लागेल, काही पोस्टसाठी 12वी पास लागेल आणि काही पोस्टसाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन लागेल. तर हे पोस्टचं पण एक आहे, कोणकोणत्या पोस्टला काय काय क्वालिफिकेशन लागते ते पण मी तुम्हाला नंतर समजावून सांगेल. जस्ट आपण आता नोटिफिकेशन थ्रू जाऊया. नोटिफिकेशनमध्ये काय काय मेन्शन केलेलं आहे. तर जसे की तुम्ही बघू शकता नोटिफिकेशन रिलीज झालेलं आहे. तर नोटिफिकेशन तर फॉर्म ऑनलाईनच तुम्हाला भरावं लागेल. जी काही आपली SSCची वेबसाईट असते www.ssc.nic.in. तर यामध्ये तुम्हाला ऑनलाईन फॉर्म फिल करावं लागेल. ऑनलाईन फॉर्म फिल कसा करायचा तुम्ही एखादा यूट्यूबवर व्हिडिओ पाहू शकता. आधी तुम्हाला SSCच्या साईटवर रजिस्ट्रेशन करावं लागेल. तुमचं जर रजिस्ट्रेशन नसेल तर रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशन नंतर तुमचं झाल्यानंतर तुम्हाला हे ते भरून नंतर या पोस्टसाठी एक्झामचा फॉर्म भरावा लागेल. तर यासाठी डेट्स 12 मेपासूनच सुरू झालेले आहे. लास्ट डेट 13 जून आहे बघा. जवळपास SSC 1 महिना देते फॉर्म फिलिंग करण्यासाठी. लास्ट डेट्स 13 जून आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि जी काय आपली याची टियर 1 एक्झाम आहे, म्हणजे एकच एक्झाम राहिलेली कम्प्युटर बेस्ड एक्झाम, ती टेंटेटिव्हली ऑगस्टमध्ये ठेवलेली आहे बघा. तर तुम्ही बघू शकता की तुम्हाला मेचा हा अर्धा महिना, जून, जुलै आणि ऑगस्ट समजा मिडला एक्सपेक्ट करा. तर जवळपास तुम्हाला प्रिपरेशनसाठी 3 महिने आहेत बघा. आणि 3 महिन्यात आरामात खूप प्रिपरेशन होऊ शकतं. तर तुम्ही हे एक चांगल्या सुवर्णसंधी आलेली, तुम्ही याचं प्रिपरेशन करू शकता. तर हे जस्ट फॉर्म कधी काय सुरू व्हायलेत हे तुम्ही बघू शकता. तर आपण जे काही ह्या PDF नोटिफिकेशनमध्ये इम्पॉर्टंट गोष्टी दिलेल्या आहेत त्या मी तुम्हाला समजावून सांगतो. तर जस्ट नंतर इम्पॉर्टंट गोष्ट आहे बघा, एज लिमिट. तर एज लिमिट काय सांगितलेलं आहे त्यांनी, एज लिमिट हे धरलेले त्यांनी 1 जानेवारी 2022 पासून. तर काही काही पोस्टसाठी एज रिलॅक्सेशन एज आहे 21 ते 25, 21 ते 27. तर ते तुम्ही नंतर मी तुम्हाला सांगेल एजच्या PDFमध्ये. पण तुम्ही जर SC ST कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला 5 इयर रिलॅक्सेशन असते. समजा एखाद्या पोस्टसाठी की अशी एखादी पोस्ट आहे की तिला 25 वर्षावालेच इलिजिबल आहेत, पण तुम्ही ST कॅटेगरीचे असाल
आणि तुम्हाला मग 5 वर्षाचं रिलॅक्सेशन, म्हणजे तुम्हाला 30 वयापर्यंत ती पोस्टसाठी अप्लाय करता येते, असं याचा अर्थ राहते. OBCसाठी 3 वर्ष, PWD 3 वर्ष, हे जे काय पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी पर्टिक्युलर एज रिलॅक्सेशन फिक्स केलेले गव्हर्नमेंटनं, ते तुम्ही त्याचा फायदा उठू शकता. तर हे झालं एज रिलॅक्शनसाठी. एज रिलॅक्शनचं हे एक्स सर्व्हिससाठी पण तसंच असते. तर यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट आहे बघा, दुसरा आहे हाऊ टू अप्लाय. तर अप्लाय करण्यासाठी तुम्हाला जी काही आपली SSCची ऑफिशियल वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरावा लागेल ऑनलाईन जाऊन. तर हे ॲप्लिकेशन फी तुम्हाला ॲप्लिकेशन ही फक्त ओपन आणि OBCचे जे काही मुलं आहेत त्यांनाच फी आकारली जाते, ती पण 100 रुपये. जे वुमन्स कॅटेगरी आहेत, फिमेल कॅटेगरी, SC ST कॅटेगरीचे बोथ फिमेल मेल यांना फ्री आहे. फ्री फक्त फी कोणाला आहे? ओपन आणि OBCचे मुलींना फ्री आहे. SC ST कॅटेगरीचे मुली यांना फ्री आहे. आणि ओपन आणि OBCचे जे काही फक्त मुलं आहेत त्यांना 100 रुपये हे फॉर्म फिलिंगचं फी आहे. तर हे तुम्ही बघू शकता. तर ज्यांना फ्री आहे त्यांना तर फक्त फॉर्म भरायचंच तुम्हाला वेळ भरावा लागेल. तर माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही हा फॉर्म फिलअप करावा. तुम्हाला ऑनलाईनच तुम्हाला हे फॉर्म फिलअप करता हे करावं लागेल. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही ऑफलाईन चलनसुद्धा भरू शकता. नोटिफिकेशनमध्ये हे सांगितलेले आहेत, मी नंतर तुम्हाला सांगेल. आणि तुम्ही फॉर्म भरल्यानंतर आपला जर फॉर्म चुकला तर काही मुलं काय करतात की डबल फॉर्म भरतात. तर पण तसं करू नका. SSC नंतर त्यांचं फॉर्मची लास्ट डेट संपल्यानंतर एक करेक्शन करण्यासाठी एक 4 ते 5 दिवसाचा कालावधी देते. त्या 4 ते 5 दिवसामध्ये तुमचा जे काही फॉर्म भरताना चुकलेलं आहे ते तुम्ही एडिट करू शकता. तर हे बघू शकता, विंडो फॉर ॲप्लिकेशन फॉर्म करेक्शन हे 20 जून ते 24 जूनपर्यंत चालणार आहे. म्हणजे 4 दिवस तुम्हाला तुमचा फॉर्म जर चुकला असेल तर तुम्हाला ते नीट करण्यासाठी फॉर्म पण वेळ देतात. तर हे झालेलं आहे. आणि सेंटर्स ऑफ एक्झामिनेशन यामध्ये खूप मोठा चेंज झालेला आहे. आपलं जे काही रिजन आहे महाराष्ट्र, ते येतं तुम्हाला वेस्टर्न रिजन, पश्चिम भाग. तर यामध्ये पहिल्यांदा कमी सेंटर राहायचे, आता ह्यावेळेस नवीन सेंटर ॲड केलेले बघा. तर तुम्ही बघू शकता, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे. पहिल्या वेळेस औरंगाबाद नव्हतं, ह्यावेळेस औरंगाबाद आलेले मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यासाठी. तर तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असेल तर ह्या 4 सिटी जवळ तुम्हाला पडतात. औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे हे तिथे तुम्ही सहजरित्या अवेलेबल होऊ शकता. तर सेंटरच्या बाबतीत हे झालं आहे. तर एकच CBT एक्झाम आहे आणि हे त्या एक्झामसाठी सेंटर आहेत. तर आता आपण नंतरच्या स्कीम ऑफ एक्झामिनेशनकडे येऊया. स्कीम ऑफ एक्झामिनेशन. तर सगळ्यात इम्पॉर्टंट हाच पॉईंट आहे की एक्झाम कशा प्रकारे कंडक्ट केली जाईल, कोणकोणते सब्जेक्ट आहे, किती मार्काला आहे, किती क्वेश्चन्स असणार, निगेटिव्ह मार्किंग आहे का नाही. तर हे सगळं तुम्हाला मी डिस्कशन करून सांगतो. तर हे आपला पेपर आहे बघा, 100 क्वेश्चनचा आणि 200 मार्क्सचा, म्हणजेच एका क्वेश्चन्सला 2 मार्क. तर यामध्ये जवळपास 4 विषय: जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश लँग्वेज. इंग्लिश लँग्वेज म्हणजे आपलं बेसिक नॉलेज, फिल इन द ब्लँक्स येतात, ग्रामरवर थोडे क्वेश्चन्स येते. तर त्याचे 25 क्वेश्चन आणि मार्क्स 50. तसंच क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड जसे काही आपले अरिथमॅटिक टॉपिक असतात, ॲव्हरेज, रेशो, पर्सेंटेज, हे ते DI, थोडं सिम्प्लिफिकेशन, हे जे काय आपले क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे त्यावर 25 प्रश्न 50 मार्क. जनरल अवेअरनेस म्हणजे आपलं जे काही GK लुसेंटमधलं तुम्ही वाचता, करंट अफेअर्स म्हणा, याचे 25 प्रश्न आणि 50 मार्क. आणि जनरल इंटेलिजन्स म्हणजे आपले रिजनिंग, बुद्धिमत्ता, ब्लड रिलेशन, हे ते. नंतर त्यांनी खाली डिटेल सिलेबस दिलेला आहे प्रत्येक सब्जेक्टचा, ते मी तुम्हाला सांगेल. तर हे जस्ट एक बेसिक आयडिया. 4 सब्जेक्ट आहेत, प्रत्येक सब्जेक्टचे 25 क्वेश्चन, 50 मार्क, असे 100 क्वेश्चन्स आणि 200 मार्क्सची एक्झाम आहे. ह्याच एक्झामवर तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. जितके जास्त तुम्हाला मार्क तितके चांगले पोस्ट आणि सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. काही पोस्टला नंतर पुन्हा टायपिंग टेस्ट किंवा काही नंतर पण एक्झाम ठेवलेली आहे त्यांना, पण ती जस्ट क्वालिफाईंग नेचरची. तुमचं फायनल सिलेक्शन ह्या एक्झामवरच आहे. तर एक्झामसाठी टाईम आहे बघा 60 मिनिट्स, म्हणजे 1 घंट्याचा तुम्हाला टाईम आहे. जे काही PWD कॅन्डिडेट्स आहेत त्यांना 20 मिनिट्स एक्स्ट्रा मिळतात, तर त्यांना 80 मिनिट्स मिळणार आहेत बघा. आणि निगेटिव्ह मार्किंग जर बोलायचं झालं तर 0.50 म्हणजे हाफ मार्क. म्हणजे इथं क्वेश्चन आहे, एक क्वेश्चन 2 मार्काला, तर मग निगेटिव्ह मार्किंग 0.5 म्हणजे 1 कट होईल तुमचा 0.50. तर हे तुम्ही बघू शकता. आणि हे बघा, मार्क्स स्कोर्ड बाय द कॅन्डिडेट्स इन कम्प्युटर एक्झामिनेशन विल बी नॉर्मलाइज्ड बाय युझिंग फॉर्म्युला पब्लिश्ड बाय कमिशन. तुम्हाला जे काही मार्क मिळतील त्याचं नॉर्मलायझेशन होईल आणि ते नॉर्मलायझेशन मार्क तुम्हाला फायनल मेरिट लिस्टसाठी फायदा ठरतील. आणि ज्या काही पोस्टसाठी बघा, स्किल्स टेस्ट, टायपिंग, डेटा एंट्री, कम्प्युटर प्रोफिशियन्सी,
ते आहे ते क्वालिफाईंग नेचरचं आहे, ते फक्त तुम्ही जस्ट क्वालिफाय करावं लागेल त्या पोस्टसाठी. तर तुम्ही बघू शकता तुम्हाला माहितीच आहे की जे काही आपलं जे स्टाफ सिलेक्शन आहे फेज एक्झाम, तर त्यामध्ये 3 लेवलच्या पोस्ट असतात, 10वी लेवलची, 12वी लेवलची आणि ग्रॅज्युएशन लेवलची. ज्या काही 10वी लेवलच्या पोस्ट असतात त्यांचा सिलेबस म्हणजे खालची लेवल राहणार, म्हणजे परीक्षेची लेवल डिफिकल्टी लेवल ही कमी राहणार, त्यासाठी सिलेबस पण थोडा कमी राहणार. जे काही 12वीची असेल ती थोडी डिफिकल्टी राहणार CHSL लेवलची, आणि जे काही ग्रॅज्युएशन लेवलवर पोस्ट आहेत त्या CGLच्या इक्विव्हॅलंट राहतील बघा. तर तुम्ही बघू शकता जे काही मॅट्रिक्युलेशन लेवल म्हणजे 10वी लेवल, तर हे मॅट्रिक्युलेशन लेवलवर जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश लँग्वेज हे 4 सब्जेक्ट आहे. तर जनरल इंटेलिजन्सचं बघू शकता तुम्ही, हे काय डिसिजन मेकिंग, व्हिज्युअल मेमरी, डिस्क्रिमिनेशन, ऑब्झर्वेशन, रिलेशनशिप, कन्सेप्ट, फिगर क्लासिफिकेशन, हे असं जनरल इंटेलिजन्स येणार. जनरल अवेअरनेसमध्ये पण तुमचे करंट अफेअर्स, हिस्ट्री, जिओग्राफी, कल्चर, जनरल पॉलिटी असे प्रश्न येणार. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये तुमचं तेच प्रॉफिट लॉस, ॲव्हरेज, रेशो, प्रोपोर्शन, लॉस ऑन डिस्काउंट, टाईम अँड वर्क रेशो हे ते. आणि इंग्लिश लँग्वेज ते सिनोनिम्स, अँटोनिम्स, इंग्लिश लँग्वेज, व्होकॅब्युलरी, ग्रामर हे सगळं असं येणार बघा. आणि 12वी लेवल पण हेच 4 सब्जेक्ट आहेत, फक्त थोडं सिलेबस थोडा डीपमध्ये आहे आणि थोडी डिफिकल्टी लेवल वाढणार, हे 12वी लेवलसाठी हायर सेकंडरी. आणि ग्रॅज्युएशन लेवलला पण खूप सिलेबस थोडा डीप आहे, म्हणजे CGL लेवल तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. ग्रॅज्युएशन अँड अबोव लेवल 4च विषय आहेत, सिलेबस तुम्ही बघू शकता. जनरल इंटेलिजन्सचा खूप फास्ट सिलेबस आहे, पण काही नाही, हे पण थोडं सोपंच असते की CHSL CGL लेवल तुम्ही धरू शकता. तर हे एक जस्ट बेसिक आपली स्कीम ऑफ एक्झामिनेशन आणि त्याचा सिलेबस झाला. तर नंतर ॲडमिशन टू द एक्झामिनेशन म्हणजे तुम्हाला ऑफिशियल नोटिफिकेशन वाचून नंतर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म फिल करावं लागेल, नंतर एक्झाम देता येईल तुम्हाला. तर हे जस्ट ऑफिशियल हे ते आहे. तर हे याच्याबद्दल झाला. पुन्हा नंतर तुमचं फायनल सिलेक्शन झाल्यानंतर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन असते, कोणकोणते डॉक्युमेंट्स हे ते लागणार आहे तुम्हाला. नंतर हे तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. नंतर तुम्ही फायनल सिलेक्शन झाल्यानंतर याचं बघू शकता, हे नंतर आपण सिलेक्शन झाल्यावर बघू. तर हे जस्ट बेसिक इन्फॉर्मेशन आहे. तुम्हाला क्वालिफाईंग मार्क्स दिलेले आहेत, UR पण कट ऑफ यापेक्षा थोडा हाय जातो, तर हे काही इतकं इम्पॉर्टंट नाही आहे. तर नंतर आपण हे बघू. तुम्हाला जर समजा फायनल मेरिट लिस्टसाठी जर दोघाला सेम मार्क असतील तर कम्प्युटर टेस्टनुसार पहिला प्रिफरन्स दिला जाईल, किंवा पुन्हा नंतर पार्ट A पार्ट B म्हणजे सारखे मार्क असतील तर कोणाला प्रिफरन्स द्यायचा हे इथं त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे तुम्ही बघू शकता. तसेच त्यानंतर पुन्हा काय काय प्रॉब्लेम्स असू शकतात हे बघू आपण नोटिफिकेशनमध्ये. काय काय इम्पॉर्टंट पॉईंट्स मी सांगतो. नंतर कोणकोणत्या पोस्ट आहेत तुम्ही त्याला एलिजिबल करू शकता ती PDF पण मी तुम्हाला समजून सांगतो. तर आता जस्ट इम्पॉर्टंट पॉईंट बघूया बघा आपण आता काय काय इम्पॉर्टंट राहिलेले. मला तर वाटते सगळंच मी जवळपास समजून सांगितलेलं आहे. मागं फॉर्म फिलिंग, फॉर्म कसा फिल करायचा एखादा तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ बघू शकता. यूट्यूबला खूप व्हिडिओ आहेत, वाटल्यास मी पण एखादा व्हिडिओ बनवेल फॉर्म कसा फिल करायचा. तर तुम्हाला माहितीच आहे की आता आपल्याला ही एक्झाम 3 समजा 10वी, 12वी आणि डिग्री लेवलवर आहे. तर आता समजा तुम्ही 10वी लेवलवर समजा 8 पोस्ट आहेत, 10वी लेवलच्या 8 पोस्ट आहेत, त्या 8 पोस्टला तुम्ही एलिजिबल आहेत. 12वी लेवलच्या 5 पोस्टला एलिजिबल आहेत आणि डिग्री लेवलच्या समजा 2 पोस्टला एलिजिबल आहेत. तर अशा किती पोस्ट झाल्या? 8, 5, 2 तर टोटल 15 पोस्ट झाल्या. तर तुम्हाला असे प्रत्येक पोस्टसाठी एक फॉर्म भरावं लागेल, म्हणजे तुम्हाला 15 पोस्टसाठी 15 फॉर्म भरावं लागतील. हे खूप इम्पॉर्टंट सांगते बघा मी, हे समजून घ्या. म्हणजे टोटल 15 पोस्ट झाल्या, 15 पोस्टसाठी तुम्हाला 15 फॉर्म भरावं लागतील. 10वी लेवलच्या जे काही एक्झाम 8 पोस्टसाठी तुम्ही इलिजिबल असाल, 12वी लेवलच्या 5 पोस्टसाठी आणि डिग्रीच्या 2, तर टोटल झाल्या 15 पोस्ट. 15 पोस्टसाठी तुम्ही इलिजिबल आहात आणि तुम्हाला 15 पोस्टला अप्लाय करायचे. तर तुम्हाला वेगवेगळे 15 फॉर्म फिल करावं लागतील. हां, तर तुम्ही 15 फॉर्म फिल केले, पण तुम्हाला 15 एक्झाम द्यायची गरज नाही आहे. 10वी लेवलवर ज्या काही पोस्ट, 10वी लेवलवर किती पोस्ट आहेत? 8 पोस्टसाठी. तर ह्या 8 पोस्टसाठी तुम्हाला फक्त एकच एक्झाम द्यायची आहे. 12वीवर किती पोस्ट आहेत? 5 पोस्ट आहेत. तर ह्या 5 पोस्टसाठी तुम्हाला एकच एक्झाम द्यायची आहे. आणि डिग्रीवर किती पोस्ट आहेत? 2च पोस्ट आहेत. तर ह्या 2 पोस्टसाठी तुम्हाला एकच एक्झाम द्यायची आहे. म्हणजे तुम्हाला फक्त 3च एक्झाम द्यायचे आहेत. 10वी लेवलची एक, 12वी लेवलची एक, डिग्री लेवलची एक. तुम्ही पोस्ट कितीही याला अप्लाय करा. हां, पण पोस्टवर समजा प्रत्येक पोस्टसाठी तुम्हाला वेगवेगळा फॉर्म भरावा लागेल. तर त्यासाठी फी पण तुम्हाला वेगळी लागेल. फी फक्त ओपन आणि OBCच्या मुलांना आहे आणि ती म्हणजे 100 रुपये. हे तुम्ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बघा ह्या नोटिफिकेशनमधलं. हे तुम्हाला समजेल का एवढं कमेंटमध्ये सांगा. तर हे नंतरच्या PDF फॉर्म फिलिंग प्रोसिजर ही ती दिलेली आहे. तुम्ही एखादा व्हिडिओ बघून जा, समजून जाईल. वाटल्यास मी पण व्हिडिओ बनवला हाऊ टू फिल द फॉर्म. तर हे बघा. नंतर पुन्हा हे नोटिफिकेशनमध्ये ॲनेक्झेशन आहे, नंतर फायनल सिलेक्शन, नंतर याचं काम येतो. PWD कॅन्डिडेटसाठी बोलायचं झालं तर तुम्हाला जर काय म्हणतात आपलं
हे न्यायचं असेल तर तुमचं ते एक स्टेप बिलो त्याचं एज्युकेशन पाहिजे. समजा तुम्ही डिग्रीला अप्लाय केला असेल पोस्टसाठी, तर तुम्ही जे काही हे नेणार आहात तर त्याचं एज्युकेशन हे तुमच्या एक लेवल खाली पाहिजे, म्हणजे तो 12वीवर पाहिजे तुमचा जो काही स्क्राईबर राहतो, तर त्याचं एक डिग्री एक पोस्ट खाली हे पाहिजे एज्युकेशन. तर हेच आहे बघा, जस्ट नोटिफिकेशन आलेले, फॉर्म भरू शकता तुम्ही. तुम्हाला मी एक्झामची प्रोसिजर काय आहे, सिलेबस काय आहे, पॅटर्न काय आहे, कसं कसं अप्लाय करायचं हे ते सांगितलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता कोणकोणत्या पोस्ट असतात हे आता आपण बघूया. तुम्हाला सांगितलेले जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काय मिसलेनियस जॉब आहेत ते तुम्ही यामध्ये बघू शकता. तर हे बघा पोस्ट प्रिफरन्स काय काय आहेत हे बघू शकता आता तुम्ही. हे जस्ट तुम्हाला माहिती आहे की रिव्होल्युशन बाय एज्युकेशन हे जे काही शुभम जैन सर आहेत ते खूप चांगल्या प्रकारे सांगतात. तर त्यांचीच ही PDF आहे बघा. तर तुम्ही बघू शकता त्यांनी एक PDF बनवलेली आहे, खूप पोस्ट वाईज प्रिफरन्स हे ते दिलेले आहेत त्यांनी. तर हे काही ईस्टर्न रिजन आहे, तर आपल्याला पाहिजे वेस्टर्न रिजनसाठी. तर वेस्टर्न रिजनचं मी पाहतो बघा. वेस्टर्न रिजन खूप खाली असेल बघा. वेस्टर्न रिजन, साऊथ रिजन हां, वेस्टर्न रिजन आला बघा आपला. वेस्टर्न रिजन्स तुम्ही आता बघू शकता. 28 नंबरची पोस्ट समजा वेस्टर्न रिजन इथून सुरू झालं बघा. हे वेस्टर्न रिजन. तर इथं बघू शकता तुम्ही ज्युनियर टेक्निशियल असिस्टंट ही एक पोस्ट आहे. त्या पोस्टचं कोड आहे बघा WR वेस्टर्न रिजन 10,122. तर हे डिपार्टमेंट सांगितलेले आहे त्यांनी फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया हे ते काही. एज 18 ते 28, ओपन म्हणजे जनरल, आणि तुम्ही OBC असाल तर तुम्ही 31पर्यंत चालेल, SC असाल तर 33पर्यंत चालेल. 5 वर्षाचं रिलॅक्झेशन SC STसाठी. पे स्केल लेवल 6 म्हणजे 6व्या लेवलचं वेतन आयोगानुसार. आणि क्वालिफिकेशन काय, ग्रॅज्युएशन आणि अबो. स्किल टेस्ट नाही आहे. आणि जागा बघा, OBCसाठी एक जागा आहे आणि अनरिझर्वसाठी एक जागा आहे. तर अशा टोटल 2 जागा येतात. कोणत्या पोस्टसाठी, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट. तसंच दुसरं मग जागा आहे बघा ज्युनियर ड्राफ्ट्समन. तर याचा कोड आहे बघा हा. आणि डिपार्टमेंट आहे फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया, लेवल 6. एज पण दिलेलं आहे. आणि क्वालिफिकेशन काय, हायर सेकंडरी म्हणजे तुमची 12वी पाहिजे. स्किल टेस्ट नाही आहे. जागा ST कॅटेगरीसाठी एकच जागा आहे या पोस्टची. असं हे प्रत्येक डेप्टी रेंजर. नंतर हे प्रत्येक पोस्ट नेम, त्याचा कोड आणि त्याचं एज, पे स्केल काय आहे, क्वालिफिकेशन काय काय लागते, स्किल टेस्ट आहे का नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे हे PDF मध्ये. वाटलंच मी हे PDF आपली जी काही कमेंट्समध्ये आहे ती कमेंट्समध्ये वाटल्यास मी PDF टाकून देईल तुम्हाला. हे तुम्ही PDFचा रेफरन्स बघू शकता. ही PDF बघून तुम्ही कोणकोणत्या पोस्टला अप्लाय करायचं, कोणकोणत्या पोस्टला नाही अप्लाय करायचं हे तुम्ही ठरवा आणि त्यानुसार फॉर्म भरा. माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की ज्यांना याची फॉर्मची फी लागणार नाही त्यांनी प्रत्येकाने हा फॉर्म भरा. कारण फ्री फॉर्म आहे. तुम्हाला एक्झामचा एक्सपिरियन्स येईल. एकच परीक्षा आहे, एकाच परीक्षेवर फायनल सिलेक्शन आहे बघा. तर एवढंच ह्या नोटिफिकेशनमधून सांगायचं होतं. थँक्यू फ्रेंड्स, कीप वॉचिंग माय व्हिडिओज. ऑल द बेस्ट. थँक्यू.